नेक्स्ट या 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 बस बसा बस बस बसा 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 या 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 बसा 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 शांत आरामात आरामात ओके हां सांगा काय होतंय काय नाही असं जरा घाबरल्यासारखं होतं बर कलमल्यासारखं होतं आणि असं पटकन डोळ्यावरनी अंधारी होऊन जाते सगळं बर 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 एकदम असं गळल्यासारखंच होतं बर एकदम तारा निघून गेल्यासारखं होतं अंगात नाही बर बर डोळे दाखवा नाही असं असे घाबरवायचं नाही डोळे दाखवा म्हणजे नीट डोळे दाखवायचे ना डोळे हां 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 11 नाही 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 आकडेमोड करतोय का आपण नाही की नाही गमतीदार आहे स्वभाव तुमचा 11 म्हणायचं नाहीये 11 हा जीभ दाखवा नाही 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 करा जीभ दाखवा म्हणजे काय लहान मुलाला आपण असं वेडावून दाखवतो तसं नाही डॉक्टरांना कशी जीभ दाखवतो आपण अरे बापरे गळा गेला का घसा बघा लाल लाल झालाय रॅशेस आहेत काय काय होतंय नेमकं काय होतंय मग बोलता येईल नाही की नाही अशा वेळेस जीभ आत घ्यायची आणि मग बोलायचं काय होतंय असं ते गळलं अंगातलं तर गेलं की असं गळल्यासारखं होतंय फार आणि मग काय सुचत नाही असं घरात एकदा दोनदा चक्कर आली होती पण घरात होत्या त्या गोळ्या घेतल्या पण त्याने काय बरं नाही वाटलं तर मग परत आलो डोक्यावर हांडा घेतला तर पाय एकदम लुटू लुटू होतात बर बर नाही पण काही काळजी करू नका काय मला काय बघा आता आहे ना 7 आहे त्यामुळे काही काळजी करायची आवश्यकता वाटत नाहीये नाही पण 2 जीवांचं असलं की कसं जरा बरं नाही वाटत ना हो हो नाही 2 कळत का नाहीये मग हे 3 महिन्यांची पोटुशी आहे कळत का नाहीये पण मग हे हा आता काय मस्करी करताय वय हा 3 महिन्यात पोट दिसतं वय डॉक्टर तुम्हाला नाही कळत वय हा नाही पण मग तेच 3 महिन्यात पोट दिसत नाही तुमचं एवढं का दिसतंय पण मग म्हणजे आजोबा उत्साही आहेत मान्य केलं पण मग तुम्ही काय यावं चान्स नाही माझं नाही हो माझी सूनबाई 3 महिन्याची पोटुशी आहे मी नाही अच्छा सो सॉरी म्हणजे तुम्ही पोटुशी अरे सॉरी या आधीपासूनच अरे काय तुम्ही आई असं नका न करू हा मला वाटलं तुम्ही तुमच्याबद्दल सांगताय तिच्याबद्दल त्यांच्याबद्दल जर आहे तर त्या सांगतील की नाही मग तुम्ही कशाला सांगताय नाही ती सून आहे ना ती अशी पटकन बोलणार नाही नाही ती नाही बोलणार नाही बोलेल ती त्या बोलतील काय त्यांची काय आपण जीभ शिवली आहे का नाही हरकत नाही आपण हे बघा काय होतं ज्यांचा आजार आहे त्यांनी सांगावं हो की नाही ज्याला बरं वाटत नाही त्याने सांगावं म्हणजे डॉक्टर औषध देऊ शकतो है ना आता मी तुमची एवढी नाडी चेक केली जीभ चेक केली तुम्ही सांगायला होत अरे बाबा हा माझा आजार नाही माझ्या सुनेचा आहे नाही पण आता तुम्ही डॉक्टर आहे तुम्ही चेक करताय म्हटलं आम्ही कुठं बाई माणसाने असं मध्ये मध्ये नाही आवडत बोललेलं ना तुम्ही तिथे थांबा तुम्ही ताई तुम्ही इथे या हा असं तुम्ही मला तुमची पण जीभ बघायला सांगाल त्यांची पण जीभ बघायला सांगाल मी काय जीभ बघा आहे का चल हरकत हा करा जीभ दाखवा नाही 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 त्यांनी केलं की नाही मग असं नाही चिडवून नाही दाखवायचं नीट जीभ दाखवा डॉक्टरांना कशी दाखवतो हा बर जरा वर बर नाही जीभ नाही वर मान वर का जीभ वर करून मला बर बर काय होतंय नेमकं घोटग्याच्या वाट्या दुखते ती बर बर पण आपलं मला काही होत नाही पण आता एकदा असं ठणक भरली का कळतच ना बाबा दुखतय म्हणून मग तेल बिल लावलं तरी पण मग दुखायचं थांबत नाही इतके दुखतात गुडघे एकदम झिजल्या ती आता गुडघे किती वर्ष साथ देतात काही कळत नाही बापरे इतके माझं नाही मग कोणाचे सासूबाईंचं अरे असं नका करू हे कधी सांगणार होतात तुम्ही सासूबाईंचे गुडघे दुखतात तुमच्या गुडघ्यात खिळा ठोकल्यावर नाही आज नाही होत माझं हरकत नाही पण असं नाही करायचं आहे बघा तुम्ही काय करताय ना मगापासनं
तुमचं दुखणं त्या सांगतायत, त्यांचं दुखणं तुम्ही सांगताय. असं नका करू. असं करून चालतच नाही. आता तुम्ही मला सांगा, समजा दवाखान्यात घ्यायची औषधं तुम्ही किराणावाल्याकडनं घेतली तर चालेल का? किंवा किराणावाल्याकडचा जो काही धान्य वगैरे प्रकार असतो तो तुम्ही डॉक्टरकडनं घेतलं तर चालेल का? चालेल. कुठल्या किराणावाल्याकडनं घ्यायचं तेवढं सांग. म्हणजे त्या दादांना काय मागायचं? नाही, मागायचंच नाही. नसतं, नाही मागायचंच नाही. मी एक जस्ट उदाहरण दिलं. मी एक असं जस्ट एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करतोय तुमच्या जवळ येण्याचा, पण माझं शिक्षण पायात पाय घालतोय मला कळत नाहीये. यांचं पण असंच होतं, पायात पाय घालून नीट बसताच येत नाही, गुडघे दुखत्या ती सांगत नाही ती, सगळं सातल्यात एकदम किती दिवस असं खचून राहिली. माझ्या आतल्या आतला तर राहणार, कुणाला बाहेर काढून दाखवू आणि सांगू, कुणाला सांगू? हो, आलं माझ्या लक्षात. नाही हो, काळजी लय करते ती. हो, आले लहानपणापासून आहे ना सोबत, एवढी असल्यापासून आहे ती. पण मग आता याच्यावर काय औषध देऊ? ही लहानपणापासून सोबत, याच्यावर औषध काय देऊ? नाही, लहानपणापासून ठरलं होतं ना लग्नाचं. नाही, पण मग आता मला हा विषयच नाहीये. विषय तुम्हाला बरं वाटत नाहीये तर बाबा तुम्हाला हे झालेलं आहे, कडक झाले ते. हो, मग मी देतो ना त्याच्यावर औषध. मला कळू द्या ना नीट नेमकं काय होतंय. ज्याचं जे आहे त्याने ते सांगा. इथे आपण खेळ खेळतोय का? हिचा आजार ओळखू बाई, तिचा आजार ओळखू, असं नाही होतंय. नाही होतंय, हरकत नाही. पण असं करू नका. ज्याचा बाबा जो आजार आहे त्याने तो आजार सांगा, म्हणजे मला कळेल की बाबा काय करायचं आहे. हो की नाही? त्या सांगत नाही ती, पण त्यांचा आजार आहे गुडघ्याचा. माझी आत्या आहे ती, तुम्हाला सांगते, एवढी असल्यापासून मी तिच्या मांडीवर अशी खेळली, माझ्या मांग फिरायची. तेव्हा गुडघं चांगली होते, पण आता गुडघं गेल्या, तिथं सांगायला पाहिजे का नाही? पण सगळं काहीच सांगत नाही, सगळं मनात. वा वा, अरे वा 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 वा, सांगा वा 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 वा. पण आपण असं नको करूया. आपण आता नाही, पण तुम्हाला सांगते, सासू नंतर आधी माझी आत्या आहे ती. आत्या आहे ती, तिचा उपचार झाला पाहिजे. नाही, बरोबर, झालाच पाहिजे. उपचार व्हावा यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत की बाबा तुम्हाला काय नेमका आजार झालेला आहे तो तुमचा तुम्ही सांगा. जो माणूस इथे बसेल त्याने त्याचा आजार सांगा, एवढं माझं फक्त म्हणणं आहे. तर मला फक्त आता शांतपणे काय ना, महत्वाचं आहे, केस पेपर बनवावा लागणार आहे. केस पेपर बनवल्यानंतर तुम्हाला काय बाबा झालेलं आहे ते सांगा, ते मी लिहून काढेन, त्यानुसार गोळ्या देईन, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बाबा बरं वाटेल. हो की नाही? तर केस पेपर आपण लिहायला घेऊया. नाव सांगा. सरूबाई सुनील माने. सरूबाई सुनील माने. बर, वय काय? 63. 63 वय आहे तुमचं? माझं नाही, मग सासूबाईंचं. परत त्यांचं का सांग मला. हे काय लिहिलं असेल आज श्रीकांत राऊतने, मला कळत नाही. 63 वय आहे त्यांचं, हे तुम्ही का सांगताय? त्या सांगत नाही. अरे पण ज्यांचं वय आहे ठेवते ती. हो, पण मग मी म्हंटल की नाही, ज्याचं बाबा जे आहे त्याने ते सांगा. असं हे बघा, लक्षात मला सांगा, आता मसाल्याचं कांडप असतं, तिथे आपण गहू नेऊन दळायला टाकतो का? किंवा कुठल्या तरी चक्कीत जाऊन आपण मसाला कुटतो का? चालेल का असं? चालेल. आमच्याकडं दोन्ही बी कुटत्यात, मसाला बी आणि दळण बी. उदाहरण पिल्लू सोडलं रे, चल असं. अरे उदाहरण का नाही तुम्हाला? तुम्ही फक्त इतकं समजून घ्या की ज्याला जे झालेलं आहे त्याने ते सांगा, ज्याला जे झालेलंच नाहीये त्याने ते सांगूच नका. मग आता मला फक्त इतकंच सांगा, 1 मिनिट. म्हणजे तुम्हाला विचारल्यावर तुम्ही त्यांचं सांगताय, त्यांना विचारल्यावर त्या तुमचं सांगताय. तुम्ही त्यांचं नाव सांगितलं, ठीक आहे. 63 नाव. एक होती नगरी, नगरीत होतं तळ, तळात होतं कंदील, कंदिलाजवळ होतं शिपाई, शिपायाजवळ होता वाडा, वाड्यात होता पाडा, पाड्याजवळ होता घोडा, तिथं होता चौक, चौकात होतं देऊळ, देवळात होती खुटी, खुटी होती पिशी. ह्यांचं वय झालं तरी सुनील रावांची अजून टोचती वय मिशी. काय केलं तुम्ही आता? तुम्ही म्हंटल नाव घ्या. लग्नात आलोय मी तुमच्या. लग्नात आलोय का? आहे रुखवत आहे हा माझा, नाही आहे की नाही?
नाही की नाही? हा मी डॉक्टर आहे, तुम्ही बाबा पेशंट आहात, तर तुम्ही या मला विचारा बाबा मला असं होत आहे, मी तुम्हाला एक घे चल गोळ्या घे आणि जा असं मी म्हणणार. मग तुम्ही जायचं गोळ्या खायच्या, हो बरं वाटलं असं करून या परत सांगायला. हे का सांगताय माझं नवऱ्याचं नाव मिशी टोचते, हे विचारलंय का मी आत्ता? नाही विचारलंय, मग का सांगताय? काय करायचंय त्याचं मला त्या नवऱ्याचं? मुद्द्याचं आहे ते सांगा ना. हे ताई आई नका करू असं, मला शांतपणे फक्त काय होतंय व्यवस्थित सांगायचं, काय झालेलं आहे सांगाल? सांगा. पडत असताना ठेच लागली, गुडघं फुटलं, रक्त यायला लागलं, मग त्याला मलम लावलं तर काहीच होईना, नुसतं आपलं चुरचुर 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 चुरचुर. अरे पण मुळात अशा अवस्थेत पळायचंच का? खेळायचं म्हटलं तर मग पळावं लागणार का नाही? आणि मग पळत पळत लपलं नाही ना का मग राज्य डोक्यावर येतं. लपाछुपीचे डोहाळे लागले त्यांना, लपाछुपीचे. अहो असं नका खेळू तुम्ही नवऱ्यासोबत, लपाछुपी वगैरे तुम्हाला त्रास होईल पडल्यावर. मी नाही, माझा बारक्या खेळत होता. त्याचं काय आता? त्या बारक्याचं काय? बारक्याला ठेच लागली, रक्त आलं, मलम लावलं, पण त्याला नुसतं आपलं चुरचुर चुरचुर चुर. अरे पण बारक्याचा विषयच नव्हता हा. काय बारक्याचं काय आहे मध्ये मला सांगा? बारक्याचं आहे ना हो, बारक्यावर एवढं लहान होता, एका दिवसाचा तापानं पणपणला होता. ह्या सुरू होता ते यार. ठेवलं तेव्हा कुठं बरं वाटलं त्याला. माझं वार केलंय, नाक पार खूप नीट गेला होता, असं वळू वळू नाक वर काढलंय माहितीये. बारक्याचं काय खायचंय, पोरांना जीव लावावा लागतो, पण आता डोपरं फोडून घेतोय म्हणजे काय आहे का? पण नाही हे संबंध याचा. बारक्याचं नाक मी वर काढलं, आयफिल टॉवर आहे का ते? किती वर काढणार आहे म्हणून. काय नाकाचा आणि गुडघ्याचा संबंध? नाही फोडलं त्याने, फोडलं तर मग फोडलं. नाही आता फोडणारच ना, वयात आले पोरग, खेळणार तर पडणार, फुटणारच. दोन्ही बाजूने नाही बोलायचा रसूबाई. नाही सरूबाई. अरे तुम्ही असाल ना कुठले पण बाई, ऐका ना, नका दोन. मुळात बारक्याचा विषय काय? बारक्याचा विषय काय आलेला आहे मध्ये? बारक्याचं काय? त्याला लागलं, मलम लावलं, चुरचुर चुरचुर चुरचुरत होतं, तर तो म्हणतो की मी शाळेत जाणार नाही म्हणून. पण शाळेत नाही जाणारे बरं आहे का सांगा? ज्योतिबा सावित्रीबाई यांनी एवढ्या शाळा काढल्या आणि हे शिकत नाही. तर नाही मुद्दा बरोबर आहे, पण का म्हणजे संबंधच नाहीये याचा, म्हणजे का तुम्ही हे सगळं? आम्हाला पण असंच होतं का? सगळी पोरं शाळेत त्या फळ्याकडे थोबाड करून बसतंय, हे उलट एकटाच भेताडाकडे थोबाड करून बसतंय का? अरे मला काय माहिती तो उलटा बसा उलटा का बसतो? काय हो, पोरं डोकं चांगलं होतं पहिलं. असं नका. अरे पण नाहीच आहे बारक्या इथे, तर त्याची दुखणी नका ना सांगू मला. मला कळलेलं आहे की बाबा बारक्याच्या बाबा एक ह्याला झालेला आहे काहीतरी, गुडघ्याला माझ्या झालंय. मी त्याला देतो, त्याला जे द्यायचं आहे ते. आता बारक्याचं नका सांगू, नाही ते एकदाच काय ते मला नीट सांगा बारक्याचं, मी व्यवस्थित औषध देतो. सांगा काय बारक्याचं? काय सांगण्यासारखं? 12 घंटे काम करतो, येतोय थकून, थकून आल्यावर अंगात तरान राहत नाही, सगळं गळून गेलेलं असतं अंगात त्याच्या, फार जळजळ होते हो, दमा लागतोय. लहान होता ना तेव्हा पार वणीचा गड चढला होता, वणी देवीचा 15 मिनिटात गड चढला होता. मला 4 तास लागले होते, नाही जमलं होतं मला, पण तेव्हापासून दमा सुरू झाला हो. नाही मला एक कळत नाहीये, आता 5 मिनिटांपूर्वी हा बारक्या शाळेत उलटा बसत होता ना, तो 12 तास काम करायला लागलाय आता. तो बारक्या, हिचा बारक्या. मग हा बारक्या, तू माझा बारक्या. नका सांगू मला नका सांगू तुमच्या बारक्यां. एक बेसिक फक्त ज्या बारक्याच्या गुडघ्याला लागलंय त्याचं तेवढं मला सांगायचं ना तुम्ही. हे सगळं का? बारक्याच्या कुठल्याच गुडघ्याला नाही लागलंय, गुडघ्याला माझ्या लागलंय ना. लागलं पण नाही, तू काय लागलंय आता? अरे पण माझ्या बारक्याच्या गुडघ्याला लागलंय. अरे नका असं करूया. काय झालं डॉक्टर? तू एक मिनिट, मला एक फायनल तुम्ही सांगा आता. गुडघा दुखतोय? गुडघा दुखतोय. पोटोशी आहात? मी तुम्हाला औषध देतो. मी तुम्हाला एक 4-5 खूप गोळ्या देतो, त्या तुम्ही घ्या आणि खाऊन चटाचटा बऱ्या व्हा. इकडे मी येऊ? या तुम्ही येईपर्यंत तास जाईल, तुम्ही नका येऊ. थांबा, तुम्ही ह्या ही पिशवी घ्या. ही तुमची पिशवी, ही तुमच्या सासूबाईंची पिशवी, आणि हा तुमच्या बारक्याला हा मलम आहे, हा मलम घ्या आणि निघा. जे काही आहे ते घेऊन जा, निघा.
झालेलं आहे तुमचं क्लिअर? डॉक्टरी पिशी हा तुम्ही 2 पिशा दिल्या, एका पिशीच काम झालं. एक ताई काय केलं तुम्ही आता? गोळ्या एकाच पिशीत घेतल्या, आम्ही दोघी एकाच घरात राहतो ना. 2 वेगळ्या पिशाने कशाला? मग आता त्या गोळ्या तुम्ही कशा खाणार आहात? काळजी करू नका, 4 गोळ्या जास्तीच्या यांनाच देईन मी. मला आणि जास्तीच्या गोळ्या कशाला? ती पोटुशी आहे, तिला देईन बरोबर, एक वाटून घेईन. आमचं काही वेगळं नसतं. आम्ही एकाच घरात राहतो. बर मग एका घरात राहता तर तुम्ही आता तुमच्या गोळ्या वाटून घ्याल. तुम्ही काय करताय? मी इंजेक्शन तयार करतोय. कुणासाठी? तुमच्यासाठी. आमच्यासाठी? हो. आम्हाला गोळ्या पुरतात. पण मला नाही पुरल्या ना. मी आता काय करणार, आता मी डोळ्यावर पट्टी बांधणार आणि ही 2 इंजेक्शन जी आहेत ती मी तुम्हाला फेकून मारणार आहे. निघा.